आजची तारीख आहे 25 डिसेंबर 2025 आणि आज आम्ही निघालो आहे आत्ता यवतमाळसाठी. पुढे जे जे काय होईल जर्नीमध्ये ते सगळं दाखवायचा प्रयत्न करू आम्ही, तर सोबत राहा आमच्या. काही 9 वाजले असल्यामुळे आज खूप गर्दी आहे आणि आज आम्हाला यवतमाळला जाताना वाराणला जायची काहीच गरज नाही आहे, कारण आम्ही तो नवीन बनलेला जो सुरत हैदराबाद हायवे आहे तो घेतोय आज. पुढे जो दिसतोय तो सध्या आता ORR आहे, हैदराबादच्या पूर्ण बाहेरून गेलेला 168 किलोमीटरचा ORR. हैदराबादच्या कुठल्याही दिशेला जायचं असेल किंवा गावाच्या बाहेर कुठेही जायचं असेल तर हा यूज करतो. आता आम्ही इस्नापूरकडे जातोय. पुढे जे आहे ब्रिजच्या नंतर ते इस्नापूरचा स्टॉप आहे, जिकडे खूप सारे दोन्ही बाजूला हॉटेल रेस्टॉरंट्स आहेत, जिकडे खूप साऱ्या गाड्या ORRला एंटर करण्याच्या आधी किंवा ORRवरून उतरल्यानंतर स्नॅक्स करायला किंवा चहा कॉफी इव्हन लंच आणि डिनर करायला थांबतात. तो नवीन सुरत हैदराबाद हायवे, तिकडे आता आम्ही लागतोय आणि खूप साऱ्या गाड्या इकडे थांबल्यात चहा पाणी नाश्ता करायला. इकडून राईटला गेलं की आम्हाला ही एंट्री मिळते. नांदेड 219, नारायणखेड 84, जोगीपेठ 31 आणि अकोला 427 किलोमीटर. हा अजून कंप्लीट झालेला नाही आहे, महाराष्ट्रातला काही पोर्शन अजून बाकी आहे, पण ऑलमोस्ट हैदराबाद ते बॉर्डरपर्यंत हा कंप्लीट आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्रात थोडासा स्ट्रेच आहे, 70-80 किलोमीटरचा जो सिंगल लेन आहे. त्यानंतर नांदेडपासून पुढे परत बऱ्यापैकी झाला आहे. एकदा कंप्लीट झाला की इथून सुरत फार फास्ट जाता येईल. आता नांदेड आहे इथून 219 किलोमीटर, 9:54 झाले. बघूयात कधी पोहोचतो नांदेडला. आजच्या दिवसातला आमचा पहिला टोल प्लाझा आलेला इकडे. त्याचं नाव मला माहिती नाही, पण मागे शिवमपेठ नावाचं गाव होतं. सिंगलला 125 रुपीज आहे. टंडानपल्ली टोल प्लाझा. इकडून साधारण 205 किलोमीटर आहे नांदेड. आता वाजले 10:05. टोल प्लाझा क्रॉस करून आल्यानंतर पुढे इथे सिंगूर इकडून 22 किलोमीटर आहे, जोगीपेठ 16 किलोमीटर आणि आत्ता आम्ही थांबलो इकडे वॉशरूम ब्रेकला. बघू शकता इकडे एक चांगलं असं वॉशरूम दिसतंय बाहेरून तरी, ॲटलिस्ट मे बी आतून पण चांगलं असावं. टोल घेतल्यानंतर ना असं जर का चांगलं वॉशरूम किंवा अशा सोयी मिळाल्या तर टोल द्यायला पण काही वाटत नाही. होपफुली आतमध्ये चांगलं असेल. मी जाऊन आता येतो आणि मग रिव्ह्यू देतो तुम्हाला कसं काय आहे ते. नाही तुम्ही पुढच्या ट्रिपमध्ये ठरवू शकता की हे वापरायचं की नाही वापरायचं. इथेच आहे. आय मस्ट से की हे वॉशरूम खरंच चांगले होते, स्वच्छ होतं, ॲटलिस्ट पाणी होतं, वेल मेंटेन्ड होतं. गाडी घेतल्यापासून एवढ्या वर्षात पहिल्यांदा 18 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दाखवते गाडी. हो, खूप जास्त ॲव्हरेज दाखवते. म्हणजे हा कंपनीने क्लेम केलेला ॲव्हरेज होता, आजपर्यंत कधीच मिळाला नाही, कारण आजपर्यंत खूपदा पळवायचो गाडी आम्ही 120, 100. आज अरे बापरे 18.1. क्या बात आहे. म्हणजे जर का गाडी स्लो चालवली 80-90च्या स्पीडनी तर कदाचित जास्त पण ॲव्हरेज मिळेल आपल्याला. वाव, ग्रेट. 100-110 किलोमीटर दूर नंतर एक छोटासा आम्ही ब्रेक घेतलाय, कारण आमच्या आबिर भाऊला सुसू आलेली. आता खूप मस्त रोड आहे हा. रेडू नावाचं गाव आहे मला वाटतं इथे. त्या गावाच्या जवळ आम्ही थांबलो. इकडे हा धाबा आहे, चौधरी धाबा, राजस्थानी धाबा आहे हा.
आणि हा ट्रक लेवा एरिया आहे. मस्त हायवे हा, म्हणजे जेव्हा पूर्ण तयार होईल तेव्हा तर हैदराबाद पासून फार फटाफट जाणं होईल सुरतपर्यंत. आजचा आमचा ब्रेकफास्ट आहे प्रोटीन शेक घरून बनवून आणलेला, आणि आईनी आणि अबीरनी काहीतरी खाल्लंय. मला वाटतं पॉपकॉर्न खाल्ली नाही रे अबीर. आजच्या दिवसातला दुसरा टोल आलेला आहे आमचा, साधारण 110 किलोमीटर नंतर हैदराबाद पासून. नांदेड इथून जवळपास 110 किलोमीटर आहे, 110 ते 115 किलोमीटर दूर. धर्माराम टोल प्लाझा आहे. नांदेड 106 किलोमीटर इथून, साधारण 150 किलोमीटर दूर आलोय आम्ही आता. खूप सुंदर रस्ता आहे इथे, एकही बंप नाही रस्त्यावर, एकही ऑब्स्टॅकल नाही. इकडे तुरीच्या मस्त शेती लागलेली आहे. विदर्भाचा फील सुरू झालेला आहे, कारण आता आम्ही लवकरच महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये एंटर करतोय, पण मराठवाडा साईडने. कारण आता आम्ही नांदेड करून मग यवतमाळचा राईट टर्न घेणार आहोत, उमरखेड. पण त्याआधी उमरखेडच्या आधी येईल वारंगा फाटा. आता मला मध्ये इकडे थांबवलं होतं RTOनी, आणि मी त्यांना विचारलं की काय झालं. म्हणजे त्यांनी गाडीचा नंबर टाकला, काही बोलले नाही. गाडीचा नंबर टाकला त्यांच्या टॅबमध्ये आणि काही बोलले नाही. मग मी त्यांना विचारलं की काय झालं, आम्ही जाऊ का. तर बोलले की हो, फक्त आम्ही चलान चेक करतोय गाडीवर आहे का, आणि चलान नसल्यामुळे आम्हाला जाऊ दिलं. सो हे खूप छान वाटलं मला. साधारणतः आम्ही जेव्हा पुण्याच्या साईडनी म्हणजे हैदराबाद मुंबई रोडनी जेव्हा महाराष्ट्रात एंटर करतो तेव्हाचा अनुभव फार वाईट आहे. त्या बाजूनी जेव्हा एंटर करतो आम्ही तुळजापूरच्या आसपास कुठेतरी बॉर्डरच्या जवळ, तिकडे पोलीस असतात आणि फालतूची कागदपत्र मागत बसतात, आणि त्यांना माहिती आहे की इकडे कागदपत्र काही ना काही PUC वगैरे कधीतरी नसतं एखाद्याकडे. तसा प्रकार इकडे झाला नाही, त्यामुळे छान वाटलं हे. आणि हे तेलंगणा पोलीस होते. हॅट्स ऑफ टू तेलंगणा पोलीस. आता सिंगल लेन रोड झाला आहे, कारण पुढे जी आहे ती महाराष्ट्र बॉर्डर आहे, हैदराबाद महाराष्ट्र बॉर्डर. समोरच 5-7 किलोमीटरवर देगलूर गाव आहे. महाराष्ट्रात एंटर करतोय. बघूया आता रस्त्याची क्वालिटी काही चेंज होते की सेम राहतात 4 लेन हायवे. अपडेट देतो आम्ही तुम्हाला लगेच. ट्रकची चेकपोस्ट आहे RTO बॉर्डर. महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वागत आहे तिथे बघून बोर्ड लागला आहे. तेलंगणा सेमी कम किंमत में पेट्रोल व डिझेल. म्हणजे आपण महाराष्ट्रात एंटर झालो आहे आता, आणि हा पहिला पेट्रोल पंप आहे तेलंगणापेक्षा स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते. बहुतेक 2-3 रुपयाचा फरक आहे. आणि आय गेस हेच देगलूर गाव असावं. आणि महाराष्ट्रात आल्याबरोबर आता MH26 नंबर म्हणजेच नांदेडचं पासिंग दिसायला लागलं. म्हणजे हा नांदेड जिल्हा सुरू झालेला आहे. अरे मध्येच ऑटो थांबवला आहे. खूप दिवसानंतर असं मध्ये गाव लागलंय ना. तर आतापर्यंत आपण कसं बायपास करूनच जातो, त्यामुळे अशा गावांची मजा आजकाल मिळत नाही रस्त्यांवर. देगलूर संपलेला आता, आणि आम्ही परत एकदा सिंगल लेन रोड आय गेस नांदेडपर्यंत किंवा कुठपर्यंत माहिती नाही. जुना पूल आहे आपला. गडकरी साहेब, महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं असं का आहे? 4 लेन हायवे का नाही आहेत? नागपूरच्या बाजूने पण जा, तिकडून गेल्यानंतर पण 4 लेन असूनही असाच खराब रस्ता. इंदोर हैदराबाद हायवेने आल्यानंतर सुद्धा हीच हालत आहे, सिंगल लेन. असं का पण महाराष्ट्रातच? ठीक आहे, तरी म्हणजे क्वालिटी चांगली आहे रस्त्याची, म्हणजे आतापर्यंत स्पीड मेंटेन करत होतो आम्ही, ती अचानक कमी झालेली आहे, कारण भरपूर ट्रॅफिक आहे आणि सिंगल लेन हायवे आहे. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यांचा KT टोल प्लाझा आहे हा, जो आय थिंक बंद असावा असं वाटतंय मला. इकडे मावशी लोक थांबलेले आहेत आणि मावशी लोक आशीर्वादाच्या नावाने
पैसे मागतात. मावशी जाऊ दे आम्हाला. मावशीने मला जाऊ दिलं. एका गाडीवाल्याला धरून ठेवलेलं आहे. आणि इकडे छान हे जुना रोड असल्यामुळे ना छान आहे. लहानपणीची आठवण म्हणजे वडाची झाडं अशी आजकाल बघायला मिळत नाही. आणि बघा आता समोर नांदेड गाव येत असल्यामुळे गुरुद्वारा. येस, गुरुद्वारा जायचं का? गुरुद्वारात जाऊन येऊ शकतो. चला चला गुरुद्वारात जाऊ. अरे पहा कधी गुरुद्वारा. आणि हा खूप महत्वाचा आहे विमानवाला गुरुद्वारा. इथून म्हणे पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो. हे म्हणजे एकदम पंजाबमध्ये आल्यासारखं दिसलं का ते विमान? हा गुरुद्वारा आहे तो. गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंगजी बाबा फतेह सिंग जिल्लूर जिल्हा नांदेडचा गुरुद्वारा होता हा, ज्याच्यावरती आम्हाला विमान दिसलं. पण डंकी पिक्चरमध्ये बघितलं की ज्यांना जायचं असतं परदेशात ते विमान बनवतात, विमान त्या गुरुद्वारांमध्ये अर्पण करतात. विमानाच्या आकारात पाण्याच्या टाक्या असतात म्हणे त्या. जे डंकी पिक्चरमध्ये बघितलं होतं ते आज प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी बघितलं. आणि ही ज्वारी इकडे आता सुरू झाली आहे वाळत घालणं. नाही मावशी, नाही 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 मावशी, ॲक्सिडेंट नाही करायचा आमचा. तसे छोटे छोटे घाट आम्ही लहानपणी खूप अनुभवलेले आहेत. मजा यायची अशा घाटांमधून. छोटा घाट आहे आणि मी विनंती करतो आमच्या कॅमेरामॅनला की त्यांनी पूर्ण घाट दाखवावा छोटासा. कुठेही कापू नये, कारण हे असे जे घाट आहेत हे आत्ता पाहायला मिळत नाही. 4 लेन हायवे झाल्यापासून हे छोटे मोठे घाट यांनी उडवूनच टाकलेत. सो आता राहिला फक्त लोणावळा खंडाळाचा घाट, पण तो सुद्धा त्यांनी लोणावळा खंडाळाचा घाट पण आता मध्ये बोगदा टाकून बंद करत आहेत. त्यामुळे भारतीय रस्ते परिवहन जे मंडळ आहे आपल्या नितीनजी गडकरींच्या हाताखाली ते खूप चांगलं काम करते. पण ही जी जुनी मजा होती ही आता फारशी काही पाहायला मिळत नाही. त्यामुळे असं आमची विनंती आहे, आमच्या कॅमेरामॅननी बंद करू नये अजिबात आणि हे दाखवत राहावं मस्त मज्जा. यप्पा. असाच घाट आम्हाला आठवतो की आम्ही जेव्हा यवतमाळवरून पुण्याला जायचो तेव्हा सिंदखेड राजा गावाच्या तिथे लागतो. तो सुद्धा असाच छान छोटासा घाट एकदम. आणि मग असं वरती आलोय पहाडावर, मग तिथून थोडीशी व्हॅली दिसते खाली बघा. त्या बाजूला डावीकडे व्हॅली दाखवा कॅमेरामॅन. आणि ॲक्च्युली वाव, जस्ट लाईक वाव. आमचा कॅमेरामॅन थोडा स्लो आहे कारण ती आहे आई माझी. बॉय फटके खायची वेळ आलेली आहे का? चुप रहा. बॉय आम्ही घाट कम्प्लीट केलेला आहे. हा छोटासा मजेदार असा छोटासा घाट. आणि आलोय वरती डोंगर माथ्यावर. मस्त. फॅन्टास्टिक. होय बाबूराव बाई मस्त म्हण. मस्त. कैसा लग रहा है बाबा? और गाँव थड़ी आ गया तू. कैसा लग रहा है बताओ तो. अच्छा मस्त मस्त लग रहा है. मोठ्या मोठ्या हायवेला मोठं मोठं सगळं झालंय पण काय मजा नाही आता. ते बघा वरती डोंगरावर गाव आपलं मंदिर, लोक पण आहेत तिथे. आणि हे बिजूर गाव आहे. बिजूर गावचं मंदिर आहे. छोटंसं गाव, डोंगरावर मंदिर. क्या बात आहे. ग्रामीण लाईफ मस्त. पळा नावाचं गाव. दुःख आहे खतम नाही होता. महाराष्ट्राची बॉर्डर सुरू झाल्यावर देगलूर पासून नरसी गावापर्यंत सिंगल लेन चालवल्यानंतर आता हा नरसी गाव जस्ट मागे गेलाय. तिथपासून परत 4 लेन हायवे सुरू झालाय. आता यवतमाळपर्यंत हा पूर्ण असाच 4 लेन राहील. पण नांदेडच्या नंतर तो जो नागपूर तुळजापूर हायवे तो आम्हाला लागेल. आणि तो सिमेंटेड रोड आहे. हा नांदेडच्या जवळ 32 किलोमीटर अंतरावरचा एक टोल प्लाझा आहे. फिर से एक बार नो टोल, बिकॉज हा स्टेट हायवे आहे, नॅशनल हायवे नाही आहे. नॅशनल हायवेवर टोल लागतो. म्हणजे आता हैदराबादपासून आम्ही आल्यावर आम्हाला फक्त 2 ठिकाणी टोल पे करावा लागला. पहिल्या ठिकाणी 125 होता, दुसऱ्या ठिकाणचा मला लक्षात नाही. तर जवळपास 220 किलोमीटर चालवली आहे गाडी आम्ही. मी जसं म्हटलं होतं की आमचा कॅमेरामॅन मिसेस आई स्लो आहे, तर जी आई आहे ती खूप स्लो आहे.
आमचा जो जुन्या स्कूलमध्ये म्युझिक टीचर होता, तर तो मला द्यायचा हे करायला. तो मला द्यायचं, व्हिडिओग्राफी मला द्यायचे. ते मला द्यायचे व्हिडिओग्राफी, व्हिडिओ काढायला मुलांचा. ते शिकायचे. तर मी आईपेक्षा चांगला व्हिडिओ काढतो. 3 वर्षात अबीर म्युझिक बनवायला शिकला की नाही माहिती नाही, म्युझिक शिकला की नाही, पण व्हिडिओ काढायला शिकला फक्त म्युझिक क्लासमध्ये. बघा गाईस, हा जो हायवे आहे याच्या व्हिडिओग्राफी मी करत आहे. बघा केवढं स्टेबल आणि चांगलं आहे. हे बघा, मी म्हणजे अबीर. तुला स्वतःच्या पोराचं नाव पण नाही माहिती. वा, लोक बघा वाह, मोदी कशी आई आहे. ये सब मोदी जी की गलती हे है. गांधीजी इकडे आहे बसलेले. हा महिंद्राचा ट्रक आहे, हा अशोक लेलँडचा आहे. हे बघ अनुपम बाबा. हा स्ट्रेट रोड, काहीच नाहीये इकडे. इकडे बघा फुलं गेले. मी डोंगरावरती बसलेलो आहे. माझी आजी इकडे आहे. मी माझ्या आजीवरती बसलेलो आहे. आजीची कंबर तुटत आहे. बाय. इकडे घर गेलं एक. दिसलं असेल. हे गुंबार गाव आहे. गुंबार गाव आहे. गुंभार गाव आहे. नाही रे, ऐकून घे. कुंभार गाव आहे. कुंभार म्हणजे काय? जे मातीचे भांडी बनवतात ते चक्र. हे बघा स्ट्रेट रोड आहे, काहीच नाहीये इकडे. फक्त एक साइन बोर्ड आहे आणि 2 गाड्या आहे. बाकीचं काहीच नाहीये. आणि आमची एक गाडी आहे. गोदावरी नदीचं पात्र. पवित्र अशी गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वरला उगम पाहून नाशिकवरून नांदेडला आणि नांदेडवरून पुढे वाहत जाणारी आंध्र प्रदेशात गोदावरी. हा आहे नांदेडचा गुरुद्वारा, जिथे आत्ताच आम्ही दर्शन करून आणि लंगरमध्ये जेवण जेवून यवतमाळच्या दिशेला निघालोय. लंगरमध्ये कसं वाटलं तुला आता मंदिरात? चांगलं वाटतं. छान वाटलं ना? भाजी मस्त तिखट होती. हा. थोडीशी भाजी, मस्त मसाले भात, छान असं आपलं कढी खूप छान होती. जेवणामध्ये मज्जा आली. पाणी आम्हाला कटोऱ्यात दिलं. अभिने पहिल्यांदा खाल्लं ना. इव्हन मी पण पहिल्यांदाच लंगरमध्ये जेवली. हा प्लॅन ॲक्च्युली नव्हता. आम्ही माहूरला जाणार होतो, पण काही कारणास्तव माहूरला न जाता आम्ही ठरवलं की नांदेडवरूनच जातोय तर गुरुद्वाराला भेट दिल्याशिवाय जाऊ शकत नाही. आणि खूप आधी 1986-7 मध्ये आम्ही इथे राहायचो. तेव्हा मी नांदेडला आलो होतो, गुरुद्वारात गेलो होतो. त्यानंतर 2004 साली एकदा मी परभणीला गेलो होतो युथ फेस्टिवलसाठी. तिथून येताना आम्हाला सगळ्यांना घेऊन आले होते इथे कॉलेजतर्फे. आणि त्यानंतर आता डायरेक्ट नांदेड सिटीतून आपण आता बाहेर पडतोय. 161 नंबरचा हायवे आहे, नागपूर ते तुळजापूर. तिकडे लेफ्टला वळून आम्हाला जायचंय यवतमाळला आता. सो फायनली आम्ही 161 नंबरच्या नागपूर तुळजापूर हायवेला आता मर्ज झालेलो आहे. आणि इथून 182 किलोमीटर यवतमाळला राहिलं आहे. आणि एस्टिमेटेड टाईम आम्हाला दाखवतोय 5:40. बघूयात किती लवकर आम्ही जाऊन पोहोचू शकतो आता. आजच्या दिवसातला आमचा 5वा टोल गेट येत आहे. 70 रुपये सिंगल जर्नीसाठी. हा पारडी बघता टोल प्लाझा आहे. तो आहे फेमस वारंगा फाटा. इकडे लहानपणीची मला आठवण अशी आहे की आमची जेव्हाही नांदेडला बस जायची तेव्हा या फाट्यावर थांबून इथे खूप सारे खिचडीचे दुकानं असायचे. तर वारंगा खिचडी आणि पापड आणि भजी. सो आज आम्ही आत्ताच लंगरमध्ये जेवून आल्यामुळे हे सगळं टाळतोय. फ्युचरमध्ये पुन्हा कधीतरी जेव्हा येऊ तेव्हा. सो
असा हा वारंगा फाटा जो आम्ही आत्ताच क्रॉस केलाय. गाव आहे 152 किलोमीटरवर यवतमाळ आणि 307 किलोमीटरवर नागपूर आहे. आणि हातगाव म्हटलं की एक STचा ॲक्सिडेंट आठवतो. माझे वडील इथे नांदेडलाच होते, तर त्यांना तो हातगावचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलला जायला लागायचं. त्यांनी सांगितलेली ती स्टोरी आहे आणि आम्ही TV वर बघितलं होतं ते बातम्यांमध्ये. तर काय झालं की एक बस चालली होती STची प्रवाशांनी भरलेली, पण ती बस उलटली आणि घासत गेली. सो तिची डिझेल टँक फाटली आणि स्फोट झाला आणि गाडी जळायला लागली आणि त्यातले लोक जळले होते. सो पप्पांना माझ्या दवाखान्यात जावं लागायचं त्या लोकांना तिकडे भेटायला वगैरे. सो घरी आल्यानंतर त्यांची जेवायची सुद्धा इच्छा व्हायची नाही, कारण त्यांनी ते सगळे त्या बसमध्ये जळलेले पेशंट आणि मग तो एक वेळचा स्मेल येतो आणि परत ते सगळं दुःख पाहिल्यानंतर मग माणसाची इच्छा होत नाही कसलीच. सो तो एक इन्सिडेंट मला लहानपणीचा नेहमी लक्षात राहतो हातगाव म्हटल्यावर. आणि वारंगा म्हटलं की खिचडी. पुढे या बाजूला आता उमरखेड गाव आहे. उमरखेडला बायपास करून आम्ही चाललोय. जवळजवळ 100 किलोमीटर आता राहिलेत यवतमाळला. यवतमाळच्या जवळचे छोटे मोठे पहाड आहेत तिथे. 97 किलोमीटर आहे यवतमाळ. जवळपास 17 किलोमीटरवर महागाव आहे, मग आरणी येईल. हा छोटासा चढाव कम घाट. मस्त वाटतो हा रस्ता. 2 डोंगरांना कापून छान रस्ता काढला इथून. आजूबाजूला दोन्ही बाजूला दाट जंगल आहे. घाट समाप्त. आजच्या दिवसातला 6वा टोल प्लाझा आलेला आहे. इथे 105 रुपये टोल आहे वन साईड. बिजोरा टोल प्लाझा आहे. आणि इथे परत नॅशनल हायवे ऑथॉरिटीने बनवलेलं वॉशरूम्स आहेत. बघूयात वॉशरूम इथलं कसं आहे बिजोरा टोल प्लाझाचं. आजच्या दिवसातला हा 3ऱ्या टोल प्लाझावर, म्हणजे ॲक्च्युली 6वा टोल प्लाझा आहे, पण 3ऱ्यांदा आम्ही वॉशरूम यूज केलं टोल प्लाझावरचं. तर आधी आम्ही होतो हैदराबाद ते इंदोर हायवेवर. तिथले दोन्ही टोल प्लाझावरचे अतिशय स्वच्छ होते वॉशरूम्स. तिथे पाणी पण होतं आणि हँडवॉश पण होता. महाराष्ट्रात एंटर केल्यानंतर हा पहिला टोल प्लाझा आहे जिथे आम्ही थांबलो वॉशरूमसाठी. तर इथे पण स्वच्छ करून ठेवलेलं आहे, आत्ताच धुतलेलं आहे ते. सॉरी, ट्रकच्या आवाजामुळे आवाज येत नसेल. तर आत्ताच धुवून ठेवलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. पण इथे हँडवॉश नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे वापरू शकतो. अगदीच काही घाण नाही आहे. ठीकठाक आहे, युजेबल. हां, फ्लश काम नाही करत आहे तिथे, पण ठीक आहे. हा आता शेवटचा लॅप आहे. इथून बहुतेक आम्ही आता नॉनस्टॉप जाऊ. जवळपास 95 किलोमीटर राहिलेलं आहे. राईट साईडला गेल्यावर या बाजूला माहूर आहे. डोंगराच्या रांगा दिसतात आहे, त्याच्यावरती मंदिर आहे. सो इथून साधारण 10-11 किलोमीटर दूर. आमचा इनिशियल प्लॅन आज माहूरलाच जाण्याचा होता. ही पूर्ण डोंगर रांग जी आहे ती माहूरची आहे. तिन्ही सांजा झाल्या आणि गाई गुरं आपल्या आपल्या घरी निघाल्या. मोठा कळप आहे हा. शिस्तीत आपला रस्ता क्रॉस करत आपल्या आपल्या घरी चालले आहेत त्या. माणसांना खूप लोक लागतात. बाय बाय गाईज अँड गुरज. आर्णीचा बायपास आहे हा. आम्ही ओव्हरब्रिज घेऊन जातोय पुढे यवतमाळच्या दिशेला आणि खाली राईटला आर्णी शहर आहे. इकडून आता 40 किलोमीटर यवतमाळ बाकी आहे.
आय होप पुढच्या 45-50 मिनिटात आम्ही पोहोचू यवतमाळला 5:30च्या आत. इलेक्ट्रिक बस ज्या जमान्यात आम्ही एसटीत प्रवास करायचो तेव्हा ही बस तर दूर राहिली, साध्या बस पण धड नव्हत्या आणि आता इलेक्ट्रिक AC बस इकडे चालायला लागलेत. वा मोदीजी वा. आय गेस ही समोर शुगर फॅक्टरी आहे. मला कधीच माहिती नव्हतं की यवतमाळच्या एवढ्या जवळ शुगर फॅक्टरी असू शकते आणि इकडे इतक्या जास्त प्रमाणात ऊस होतो हे सुद्धा माहिती नव्हतं आणि शुगर फॅक्टरी आहे हे तर बिलकुलच माहिती नव्हतं. मला असं वाटायचं की ही सगळी शुगर फॅक्टरीज जी आहे फॅक्टरीज त्या बहुतेक सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातच आहेत, पण ही एक शुगर फॅक्टरी दिसते मला इथे. डेक्कन शुगर मिल आहे ती, डेक्कन शुगर मिल. आजच्या दिवसातला 7वा टोल गेट आलेला आहे समोर. हे बहुतेक हिवरी हद्दीमध्ये आहे आणि यवतमाळच्या आधीचा शेवटचा टोल प्लाझा. 120 रुपये. यवतमाळला जायला 20 किलोमीटर उरले आणि तेवढ्यासाठी आता आम्हाला 120 रुपये पे करावे लागतील. वा मोदीजी वा. ज्यांना नागपूरला जायचंय त्यांना परवडतं, पण आमच्यासाठी म्हणजे उगाच 120 रुपयांचा भूदंड. ठीक आहे, आता ये भी सहलेंगे. तर हा शेवटचा टोल क्रॉस केलाय आम्ही. 20 किलोमीटरला 120 रुपये. जरा जास्त होत आहेत, पण काय करणार, द्यावेच लागले. चाणक्य ट्रॅव्हल्स बहुतेक पुण्याला जात असेल ही, वाया उमरखेड. हे बहुतेक मंदेवचं जंगल आहे. एक किन्ही गाव आहे राईट साईडला. NSSच्या वर्कशॉपसाठी म्हणजे NSSचे शिबिर व्हायचे दरवर्षी, ज्यांनी नॅशनल सोशल स्कीम घेतली त्यांच्यासाठी. तर 2 वर्ष आम्ही या गावात येऊन खूप काम केलं आहे. 1 वर्ष आम्ही इथे कुठेतरी एक मागे एक छोटीशी नदी होती यांची, म्हणजे ओढासारखं, त्या ओढ्याचा बांध घातला होता. आणि दुसऱ्या वर्षी शोषपीठ म्हणायचे त्याला, सोपपीठ म्हणतात थोडक्यात. तर पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत त्यासाठी आम्ही या गावात काम केलं आहे. तर माझ्या आयुष्यातले 20 दिवस या किनी गावात मी घालवलेले आहेत. तर अशी ही आठवण आहे आमच्या किनी गावची. आणि समोर दिसतंय ते यवतमाळ जवळचा गुरुद्वारा आहे, इथे सुद्धा लंगर मिळतात. तर मेन लाईन बंद केली आहे की राईटला गेल्यावर हा पण मोठा आहे चांगला. ओ शप. डावीकडे इकडे हिचं कल्याणीचं लग्न झालं होतं. रेल्वे लाईन जाणार आहे म्हणून हे डायव्हर्जननी आम्ही आत्ता आलो इकडून. आणि हा नागपूर तुळजापूर हायवेचा बायपास आहे आणि तो बायपास तिकडे त्याच्या खालून बहुतेक रेल्वेचा रूट जाईल. राईट साईडला तिकडे गेल्यानंतर नागपूर रोड आहे आणि एलिमेंट मॉल वगैरे. आणि समोर या बाजूला डावीकडे आता आम्हाला जायचं गावात यवतमाळमध्ये. आणि इथे लेफ्ट हँड साईडला वनवासी मारुती मंदिर आहे. त्या मंदिराला वनवासी मारुती म्हणण्याचं कारण हेच आहे की इथे आधी म्हणजे जंगलासारखा भाग होता आणि हे गावाचं शेवटचं टोक. याच्या पुढे गावाचे काहीही नाही. म्हणजे आणि आमचं घर तिकडे श्रीकृष्ण नगरला होता, तिथून वनवासी मारुतीचं मंदिर दिसायचं आम्हाला. वनवासी मारुती देवस्थान. आता थोडंसं याचा ग्लोरी कमी झाली आहे, पण पहिले खूप मोठा पार आणि हे सगळं. पण आता रोडच्या एक्सपान्शनमुळे थोडं हे लहान वाटतं. आणि यवतमाळ शहरात आपला सहर्ष स्वागत याचा बोर्ड आला आहे. फोटो पण ऑफिशियली आम्ही एंटर केलं यवतमाळमध्ये. मनोहर प्रोव्हिजन्स रेवती मेडिकल. काय खराब झाला रे हा रस्ता. हो बापरे बाप, कसा रस्ता झाला एकदम. एका जमान्यात हा सगळ्यात टॉपचा रोड होता यवतमाळातला, म्हणजे या एरियातला. राम 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 राम. सागर
सागरराव मोठे आहेत सागरराव मोठे आहेत म्हटलं हो आलं ना. चला बघू मी तज्ञ आहे तिथं चेक करून घ्या काय बरोबर ST ऑफिस दुसरे येतील नाही ते बरोबर 3 ठिकाणी